नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे टॉपिक मे आणि माइट मधील डिफरन्स काय आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये खूप कन्फ्युजन असतं, बरोबर. अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया, काही टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून कुठेही डाऊट राहणार नाही. बघा, 7 प्रकारच्या कॅटेगरीज आपण डिवाइड केल्या आहे. प्रत्येक याच्यामध्ये आपण बघणार आहे कुठे मे माइटचा यूज होतो आणि कुठे बिलकुलही माइटचा यूज नाही करायचा, कुठे बिलकुल मेचा यूज नाही करायचा. हे सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये अगदी कमी वेळेमध्ये समजून घेऊया. बघा, या चॅनलवरती आपण अगदी सोप्या भाषेत थ्रू मराठी शिकत असतो आणि कमी वेळेमध्ये खूप जास्त गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. मे माइटचा अर्थ काय होतो हे समजून घेऊया पहिले. मे आणि माइट म्हणजे काय? कदाचित होईल, कदाचित असं होईल, कदाचित ती येईल, कदाचित तो जाईल किंवा तो पाऊस येईल, है ना. म्हणजे शक्यता आहे, असं होऊ शकतं किंवा असं होईल. शक्यता, दोघांचाही अर्थ सेमच आहे, मात्र फरक काय आहे? फरक फक्त थोडासा आहे. तो म्हणजे मे मध्ये पॉसिबिलिटी जास्त असते, शक्यता जास्त असते आणि माइट मध्ये पॉसिबिलिटी थोडी कमी असते. कसं शिकूया व्हिडिओमध्ये. चला चालू करूया व्हिडिओला. बघा, तुम्हाला जर स्टेप बाय स्टेप इन डिटेल शिकायचं असेल तर येवले अकॅडमी ऍप घेऊन तुम्ही त्यावरती आपला कोर्स लॉन्च झालाय, स्पोकन इंग्लिश कोर्स. तो घेऊन अगदी कमी प्राइस मध्ये आहे, स्टेप बाय स्टेप इन डिटेल शिकू शकता. आणि जर तुम्हाला फ्री मध्ये इंग्लिश शिकायचं असेल सो डोंट वरी, तुम्ही या चॅनलला सुद्धा फॉलो करू शकता. बघा, पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी आपण काय करत असतो? मे आणि माइटचा यूज करत असतो. शी मे कम और शी माइट कम आपण असं म्हणतो. मात्र याच्यातला डिफरन्स बघा. जसं पहिलं सेंटेन्स घेतलं मी, शी मे विन द कॉम्पिटिशन, ती स्पर्धा जिंकू शकते, असं मला वाटतं. शी मे विन द कॉम्पिटिशन. आता मी यूज केलंय माइट सोबत, शी माइट विन द कॉम्पिटिशन, ती कदाचित स्पर्धा जिंकू शकते, शक्यता कमी आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, नोट डाऊन करून घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता की शी मे विन द कॉम्पिटिशन, ती स्पर्धा जिंकू शकते, शक्यता जास्त आहे जिंकण्याची. शी माइट विन द कॉम्पिटिशन, ती कदाचित स्पर्धा जिंकू शकते, शक्यता कमी आहे. म्हणजे ज्याही वेळेस तुम्हाला अशा प्रकारचे सेंटेन्सेस बनवायचे आहेत, ज्यावेळेस शक्यता जास्त असेल मेचा यूज करा, शक्यता कमी असेल माइटचा यूज करा. आहे ना सोपं? चला जाऊया समोरच्या यूज कडे, जी आहे परमिशनसाठी, परवानगीसाठी. जसं मी पहिलं सेंटेन्स घेतलंय, यू मे लिव्ह अर्ली टुडे, तुम्ही आज लवकर जाऊ शकता. मात्र फॉर्मल परमिशनसाठी म्हणजे अधिकृत परवानगीसाठी आपण माइटचा यूज करत नाही. नॉट युज्ड फॉर परमिशन. ठीक आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. यामध्ये आपण माइटचा यूज करत नाही, मेनी सेंटेन्स बनवतो परमिशनसाठी, जेव्हा फॉर्मल युजेस आहेत. ओके, तर बघा, नेक्स्ट यूज आहे पास्ट पॉसिबिलिटीसाठी, भूतकाळातील शक्यता दाखवण्यासाठी. जसं पहिलं सेंटेन्स आहे बघा, मे पासून बनलेलं, ते आहे ही मे हॅव फॉरगॉटन द मीटिंग, तो मीटिंग विसरला असावा. अशी शक्यता आहे की तो मीटिंग विसरला असावा, त्यामुळेच तो आला नाही. तर ही मे हॅव फॉरगॉटन द मीटिंग. पण माइट यूज करत असताना आपल्याला काय यूज करावं लागतं? ही माइट हॅव फॉरगॉटन द मीटिंग, तो कदाचित मीटिंग विसरला असावा. बघा काय झालं या ठिकाणी, या ठिकाणी शक्यता काय आहे? जास्त आहे, पॉसिबिलिटी जास्त आहे. या ठिकाणी तो कदाचित मीटिंग विसरला असावा, पॉसिबिलिटी कमी, मोर हायपोथेटिक, कमी शक्यता. बघा या ठिकाणी लिहून सुद्धा दिले, त्यामुळे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा लिहून सुद्धा ठेवू शकता तुम्ही. पण मिस कुठलंच करू नका, कारण हे युजेस माहित आहे का, खूप महत्वाचे आहे, हे खूप कन्फ्युज करतात तुम्हाला. आता 4 नंबरचा यूज बघूया आपण, हायपोथेटिकल सिच्युएशन, काल्पनिक परिस्थितीमध्ये. या ठिकाणी बघा, मेचा कधीतरी खूप कमी यूज आहे, रेअर यूजेस है ना, एकदम कमी यूज आहे. माइटचा यूज हा होतो. जसं इफ आय हॅड मोर टाइम, जर माझ्याकडे जास्त वेळ असता तर आय माइट ट्रॅव्हल द वर्ल्ड, तर मी जग फिरलो असतो. या ठिकाणी या कंडिशन मध्ये आपण माइटचा यूज करून सेंटेन्स बनवू शकतो, मात्र मे पासून सेंटेन्सेस आपण अशा कंडिशन मध्ये बनवू शकत नाही. काल्पनिक परिस्थितीसाठी आपण मे चे सेंटेन्सेस बनवत नाही. मॅक्झिमम आपण माइटचे सेंटेन्सेस बनवतो. एकदम कमी युजेस आहे, मे पासून जे सेंटेन्सेस बनतात अगदी कमी आहेत, मात्र माइटचा यूज जास्त आहे. सेम मिनिंगने घेत असतो आपण, मात्र माइटचा यूज करतो आपण यामध्ये.
नेक्स्ट यूज आहे फ्युचर पॉसिबिलिटीसाठी, भविष्य काळातील शक्यतेसाठी. जसं इट मे रेन टुमॉरो, असं म्हणते मी, इट मे रेन टुमॉरो, उद्या पाऊस पडू शकतो. मोर लाईकली, जास्त शक्यता आहे, मात्र इट माइट रेन टुमॉरो, उद्या पाऊस पडेल कदाचित. बघा काय म्हटलं मी, उद्या पाऊस पडू शकतो, शक्यता जास्त आहे, उद्या पाऊस पडेल कदाचित, होऊ शकतं. लेस लाईकली, शक्यता कमी आहे, हे दर्शविण्यासाठी. अशा प्रकारे फ्युचर पॉसिबिलिटीमध्ये या कॅटेगरीचे सेंटेन्स, म्हणजे अशा प्रकारे आपण यांचा यूज करतो की पॉसिबिलिटीवर सर्व डिपेंड आहे. तुम्हाला ते थोडं लक्षात आलं की झालं. बघा स्पेक्युलेशन साठी म्हणजे तर्कासाठी आपण यूज करत असतो याचा. स्पेक्युलेशन मध्ये मेचा यूज करतोय आपण, ही मे बी ऍट होम नाऊ, तो आता घरी असू शकतो. मात्र माइटचा यूज जेव्हा करतो, ही माइट बी ऍट होम नाऊ, तो आता घरी असावा कदाचित. बघा बोलण्यामध्ये थोडासा फरक पडलाय, तो आता घरी असू शकतो, तो आता घरी असावा कदाचित, है ना. एवढा डिफरन्स आहे फक्त या दोघांमध्ये. नेक्स्ट यूज आहे फॉर्मल रिक्वेस्ट साठी, औपचारिक विनंतीसाठी. तर यामध्ये बघा, मे आय यूज युअर फोन, मी तुमचा फोन वापरू का. मे आय यूज युअर फोन, फॉर्मल अँड रिस्पेक्टफुल. कसं आहे, फॉर्मल आणि रिस्पेक्टफुल. माइटचा यूज जर आपण केला तर माइट आय यूज युअर फोन, मी तुमचा फोन वापरू का. इवन मोअर फॉर्मल, रेअर युजेस. बघा रेअर यूज म्हणजे कमी यूज होतो माइटचा अशा कंडिशन मध्ये, ठीक आहे. तर यामध्ये आपण शक्यतोवर रिक्वेस्ट साठी मेचा यूज जास्तीत जास्त करतो, यामुळे तुम्ही सुद्धा मेचा यूज जास्त करा, माइटचा एकदम कमी प्रमाणामध्ये. तर अशा प्रकारे आपण बघितले 7 युजेस इन अ डिफरंट डिफरंट कॅटेगरी. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन मे अँड माइट. सर्व क्लिअर झालं असेल आय होप. या प्रकारे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही कधी विसरणार नाही, कारण मे आणि माइट मध्ये खूप डिफरन्स नाही आहे, छोटा डिफरन्स आहे. मात्र कधी कधी माइटचा आपण यूज करतो ज्या ठिकाणी बिलकुल करायला नको. तर त्या गोष्टी मला तुमच्या लक्षात आणून द्यायच्या होत्या. आय होप तुम्हाला समजलं असेल. या ठिकाणी आपण थांबूया, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.